नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. देशात कोल्हापूर आणि कोल्हापुरी यांचा एक वेगळाच रुबाब आहे. पायात कोल्हापुरी चप्पल घालणं हा महाराष्ट्रातील सगळ्यांसाठी जिव्हाळ्याचा विषय. कोल्हापुरी चप्पल म्हणजे आपला रिअल ब्रँड. मात्र हीच कोल्हापुरी चप्पल सध्या जागतिक स्तरावर वादाचा मुद्दा बनली आहे. कारण आहे, महागड्या वस्तू बनवणाऱ्या एका विदेशी ब्रँडनं चक्क कोल्हापूरची कोल्हापुरी चप्पल स्वतःचा ब्रँड म्हणून लॉन्च केली. त्यामुळे हा अस्तित्वाचा मुद्दा बनलाय. इटलीच्या मिलान येथे नवीन ब्रँडेड कपडे, चपला आणि ॲसेसरीज याचं प्रमोशन करणारा फॅशन शो सुरू होता. वेस्टर्न कपडे घालून रॅम्पवरून चालणाऱ्या मॉडेल्सच्या पायातील आकर्षक चपलांनी मात्र सगळ्यांचंच लक्ष वेधलं. या मॉडेल्सचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. विदेशी लोकांसाठी नवल वाटेल असंच डिझाईन या चपलांचं होतं. मात्र भारतीयांना आणि विशेषतः महाराष्ट्रातल्या लोकांना याचं नवल वाटलं नाही. उलट राग जास्त आला. कारण होतं मॉडेल्सच्या पायातील या चप्पल हुबेहूब आपल्या परंपरागत चालत आलेल्या कोल्हापुरी चपलेसारख्या. प्राडा या लक्झरी प्रोडक्ट बनवणाऱ्या ब्रँडनं बनावट आणि डिझाईन हुबेहूब कोल्हापुरी चपलेसारखी असणारी चप्पल लॉन्च केली. त्याची किंमत 1.25 लाखांपेक्षा जास्त आहे. विदेशी लोकांसाठी ही चप्पल आकर्षणाचा भाग ठरली असून किंमत इतकी जास्त असतानाही चप्पल घेण्याकडे अनेकांचा कल आहे. मात्र प्राडा या इंटरनॅशनल ब्रँडने चक्क महाराष्ट्राचे आणि कोल्हापूरची संस्कृती आणि ओळख असणारी चप्पल चोरावी हे नवलच म्हणावं लागेल. कोल्हापुरी चपलेला 13व्या शतकांपासूनचा इतिहास आहे. आधी ही चप्पल मराठी योद्धे घालायचे. नंतर ती हळूहळू सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचली. उष्णतेत ही चप्पल पायांना थंडावा देते, तर थंडीतही आरामदायक असते. ही चप्पल पूर्णपणे हाताने बनवलेली असल्यामुळे प्रत्येक चप्पल एकमेकांपेक्षा वेगळी आणि वैशिष्ट्यपूर्ण असते. ही एक चप्पल बनवण्यासाठी 4 ते 5 दिवसांचा वेळ लागतो आणि त्यामुळेच या चपलेला 2019 साली भारत सरकारच्या पेटंट, डिझाईन आणि ट्रेडमार्क महानियंत्रक कार्यालयानं GI टॅग दिला होता. याचा अर्थ या चपलांची विशिष्टता आणि पारंपरिकता फक्त काही ठराविक भौगोलिक भागांशी संबंधित आहे. मात्र असं असूनही प्राडाने परस्पर चप्पल चोरली ही आणि याचं कोणतंही क्रेडिट कोल्हापूरकरांना देण्यात आलं नाही. कोल्हापुरात अस्सल कोल्हापुरी चप्पल उत्पादन करणारे हजारो व्यावसायिक आहेत. त्यांच्याकडे कोल्हापुरी, कापशी, कुरुंदवाडी, धनगरी, रुबाबदार शाहू कोल्हापुरी चप्पल हस्तकलेच्या माध्यमातून बनवल्या जातात. चपला बनवणाऱ्या हजारो कामगारांचं पोट याच व्यवसायावर सुरू आहे. यातही अगदी 500 रुपयांपासून ते 35 ते 40 हजार रुपयांपर्यंतच्या चपला उपलब्ध आहेत. मात्र या चपला चोरून त्या प्राडा कंपनीकडून 1.5 लाखात विकल्या जात आहेत. याचा थेट परिणाम पारंपरिक कोल्हापुरी चपलांवर आणि व्यापारी आणि कामगारांवर होत आहे. चप्पल बनवणाऱ्या कारागिरांवर तर उपासमारीची वेळ आली आहे आणि त्यामुळेच या सगळ्यांच्या विरोधात स्वतः कोल्हापूर संस्थानाचे युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी आवाज उठवलाय. याविषयी त्यांनी सविस्तर पोस्ट करत हा सर्व सांस्कृतिक अपहार आहे असा आरोप केलाय. तर दुसरीकडे कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडिक यांनीही या विरोधात आवाज उठवला असून प्राडा कंपनीनं या शब्दांना कोल्हापुरी चप्पल असं नाव द्यावं अशी मागणी केली. 4 दिवसापूर्वी इटली या ठिकाणी मिलान फॅशन शो मध्ये जगप्रसिद्ध प्राडा या ब्रँडने कोल्हापुरी चप्पलचं प्रदर्शन त्या ठिकाणी केलं. खरं पाहता कोल्हापूरकरांसाठी हे भूषणावं आहे, कारण कोल्हापूरची चप्पल आज जागतिक पातळीवर जाऊन पोहोचलेली आहे. परंतु ज्या पद्धतीने त्यांनी त्याचं प्रदर्शन केलं त्यामध्ये प्राडा लेदर फुटवेअर असा त्याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे. दुसरीकडे धनंजय महाडिक यांचे पुत्र आणि सोशल मीडियावर प्रसिद्ध असलेले कृष्णराज महाडिक यांनीही अनेक चर्मकार बांधवांची भेट घेतली असून प्राडा ब्रँड विरोधात आवाज उठवलाय. कोल्हापुरी चप्पल हा ट्रेंड नसून आमचं ट्रेडिशन अर्थात परंपरा आहे असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे कारवाईची मागणी केली. नमस्कार, मी कृष्णराज धनंजय महाडिक. कोल्हापुरी चप्पलचा इतिहास हा गेले अनेक शतकांपासून चालू आहे. या महिन्याच्या 23 तारखेला आपण बघितलं की मिलानच्या फॅशन वीकमध्ये प्राडा या जगप्रसिद्ध ब्रँडने कोल्हापुरी चप्पल बनवून स्वतःचा ब्रँड त्याच्यावरती लावला आणि कुठंही कोल्हापूरचं, महाराष्ट्राचं किंवा आपल्या देशाचं नाव न घेता त्याचं प्रदर्शन त्या ठिकाणी केलं. कोल्हापुरी चप्पल हे फक्त एक चप्पल नाही, ही आमच्या कोल्हापूरची संस्कृती आहे. ही चप्पल बनवणे एक कला आहे. आमच्या कोल्हापूरमध्ये हजारो कुटुंब आज स्वतःचा रोजगार निर्माण करतात हे चप्पल बनवण्याच्या माध्यमातून. आज आम्ही सन्माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेबांची भेट घेण्यासाठी कोल्हापूरचे काही कोल्हापुरी चप्पल बनवणाऱ्या कारागिरांना घेऊन गेलो होतो. त्या पत्रामध्ये आम्ही 2 मागण्या केलेल्या आहेत. पहिली गोष्ट,
ह्या ज्या चप्पलाचं प्रदर्शन इंटरनॅशनल स्टेजवरती झालं त्याला कोल्हापुरी चप्पल असं नाव मिळावं. आणि दुसरी गोष्ट, कोल्हापुरी चप्पल लेदरपासनं ज्या डिझाईन बनवल्या जातात ह्या जिओग्राफिकली इंडिकेशन असणारं GI टॅग असणारे हे डिझाईन आहे. त्यामुळे प्राडाने किमान त्याची रॉयल्टी आमच्या कोल्हापूरच्या कारागिरांना द्यावी. त्याचबरोबर पुढच्या 2 ते 3 दिवसात आम्ही केंद्रामध्ये कॉमर्स इंडस्ट्रीला सुद्धा अपील करणार आहे. सन्माननीय खासदार धनंजय महाडिक साहेब यांनी पियुष गोयल साहेबांची वेळ घेऊन त्यांना भेटून सुद्धा एक निवेदन आपण देत आहे. मी माझ्या सगळ्या फॉलोअर्सला विनंती करतो की ह्या कॉमेंट सेक्शनमध्ये तुम्ही प्राडाला टॅग करा, त्यांना आपले इंट्युएशन सांगा आणि त्याचबरोबर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. कारण ही लढाई माझी एकट्याची नाही आहे, ही कोल्हापूरच्या अस्मितेची आहे आणि आपण सगळेजण मिळून कोल्हापुरी चप्पलचं कोल्हापुरी चप्पल विरुद्ध प्राडा हा वाद आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचलाय. सोशल मीडियावर कोल्हापूरकरांनी आणि भारतीयांनी या ब्रँडला कॉल आउट करायला सुरुवात केली. अनेक फॅशन डिझायनर आणि संस्कृती रक्षकांनी प्राडाला जाब विचारत कोल्हापूरकरांना श्रेय देण्याची मागणी केली. त्यामुळे हा वाद इतका उफाळलेला असल्यामुळे आता तरी प्राडा कंपनीला जाग येणार का हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे. अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. घ्या परदेशात भरारी, तेही सर्वसामान्यांना परवडणारी. 1 रुपया भरा आणि थायलंडमध्ये फिरा. सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर. पूर्ण 5 दिवसांचं पॅकेज आता फक्त 32,999 रुपयांमध्ये. पॅकेजमध्ये विमान प्रवास, हॉटेल, ब्रेकफास्ट, ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे. सचिन इंटरनॅशनल 18 वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव. सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा. संपर्क 7767989898.